रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडची सदर मावळत माणसांनी खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भुत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते. पिळदार पगडी, घोळदार डौल आणि चुणीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवंडक, तुणतुणं, डोक्यावर करंजले घेतलेले टेंभे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारी उत्सुकतेने वाट बघत होते. पदरावर काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदरात दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांकडे बघू लागले. त्या दोघा पिता पुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटे दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तपण. राजे बाळ शंभूसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांच्या म्होरक्या सदरे सामने आला. मुजरा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करून आपण तो नाचवाय पाहिजे धनी. जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेंडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हाती घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळ्याने आपल्या हातातील काठी राजांच्या हाती दिली. तिच्या डोक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडून घुमू लागला. चवंडक तुणतुण्याने साथ धरली. आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डवराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोत्याच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्यासकट हात पसरलेला अफजलखान दिसू लागला. राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाटकण्यातून पांढरी धोट घोडी सुसाट धावत आहेत असे त्यांना क्षणभर वाटले. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं. या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसानसात दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळाचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताठ झाला. राजांच्या हातात थयथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशरेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू असे चौकात या. शंभूबाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांच्या छोटेखानी खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे. आमच्यापेक्षा जोशानं सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योततवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली
आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितले. डाव्या हातातील काठी पाया गतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला. भवानी राजा उद उद आणि त्या बालरुद्राच्या हातातील 5 पेडी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडेच जायचे बंधन उरले नाही. सर्व बंधन तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिनकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटले. शंभू चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उद्गार घुमवीत होते. भवानी राजा उद 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 फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळत कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली. हर 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 महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांच्या पोतधरला हात थरथरू लागला. अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूग नजर केली. जिजाऊ लगबगीने सरपायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्यांच्यावर नजर जोडून तो गोंधळ्याच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डोरावरून फिरू लागला. गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला, ह्यो आईचं वाण हाय धनी. आईचं भुतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पुजाय लागती. नवरात्र आईची परडी 5 घरं मागाय लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू, म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी, मज तारी तो सुख सजना. नमन तुझे स्मरण तुझे पायी पद्मगौरी, भूत्या विनबी हैरंबा मज तारी. गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्यांनी जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळ्याला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकर यावे, आंबे लवकर यावे चौक भरीला कोसरी. लिंब नारळ नाना परी, उदबत्त्या लावून चारी. महापूजा मांडली साजरी, या गोंधळासी माये लवकर यावे. कुठवर आई पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट. लवकर सोडा बालेघाट, माये लवकर चाला वाट. या गोंधळासी माये लवकर यावे. संबळ तुंतुण्याचा नाद, पोत पाजळला घालून साद. आपण यावं देऊन दाद, आंबे माये सोडून वाद. या गोंधळासी माये लवकर यावे. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कान भरून ऐकू लागले.